सरकार व प्रशासन यांच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांचे मुंडन आंदोलन। आज श्रीरामपूर बस स्टँड समोर सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी नॉर्दर्न ब्रांच ते कांदा मार्केट या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन अधिकारी डोळेझाक करत आहे। त्याचा निषेधार्थ आज त्यांनी बस स्टँड समोर मुंडन आंदोलन केले। पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्ट। संजयमुक्त श्रीरामपूर झालंच पाहिजे, संजयमुक्त श्रीरामपूर झालंच पाहिजे, संजयमुक्त श्रीरामपूर झालंच पाहिजे, संजयमुक्त श्रीरामपूर झालंच पाहिजे, संजयमुक्त श्रीरामपूर। दत्तनगर फाटा ते संगमनेर नाका ते कांदा मार्केट हा श्रीरामपूर शहरातील जो महत्वाचा रस्ता आहे। हा रस्ता अतिशय खड्डेमय झालेला आहे। रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत। तरी श्रीरामपूर नगर परिषद गेल्या 3 वर्षापासून या ठिकाणी जे प्रशासक नेमलेले आहेत त्यांनी या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं या ठिकाणी या रस्त्यावरून जाणारा जो सर्वसामान्य नागरिक आहे तो अत्यंत या ठिकाणी या प्रशासनाला या ठिकाणी शिवाय शाप देत आहे। कारण श्रीरामपूर हे शहर या भारतामध्ये गुळाची बाजारपेठ म्हणून ओळखली जायची, परंतु गेल्या काही वर्षापासून श्रीरामपूरची बाजारपेठ खड्डेमय झालेली आहे। तसंच आपण पाहतो शहरामध्ये मोठमोठाले निवडणुकीचे भावी आमदारांचे जे फ्लेक्स लागलेले आहेत ते पाहतो। म्हणून या श्रीरामपूरची ओळख फ्लेक्सबाजी आणि या ठिकाणी खड्डे झालेले आहे। म्हणून या प्रशासनाचा या ठिकाणी सुतक काढण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। तुमच्या प्रशासनाकडून काय काय मागण्या आहेत? संगमनेर नाका ते कांदा मार्केट हा जो रस्ता आहे हा संपूर्ण रस्ता श्रीरामपूर शहरातील प्रमुख रस्ता असल्याने हा लवकरात लवकर रस्ता चांगला झाला पाहिजे। सर्वसामान्य जाण्या येण्यासाठी हा चांगला होऊन या ठिकाणी प्रशासनाने लवकरच दखल घेतली पाहिजे। कारण या खड्ड्यावरून जाताना अनेकांचे मनके निकामी झालेले आहेत, अनेक जण जायबंदी झालेले आहेत। या रस्त्यावर आताच आम्ही उपोषणाचा या ठिकाणी मुंडन आंदोलनाचा जो इशारा दिला त्यानंतर प्रशासन जागा होऊन या ठिकाणी मुरुम आणि विटाचा चुरा टाकण्यात आला, परंतु त्याच्यामुळं या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य पसरलं आहे। म्हणून हा रस्ता चांगला झाला पाहिजे, सर्वसामान्यांना या ठिकाणी दिलासा मिळाला पाहिजे अशीच आमची अपेक्षा आहे। आज आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी या श्रीरामपूरमध्ये खड्डे बुजवावं यासाठी आज मुंडन आंदोलन केलेले आहे। मी प्रथमतः या प्रश्नाचा धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो का नॉर्दर्न ब्रांच ते कांदा मार्केट हा मेन रस्ता आहे। बस स्टँड आहे, तर पोलीस स्टेशन आहे, कांदा मार्केट आहे, हॉस्पिटल आहे, रोडला या रस्त्यावरून जायचं म्हणजे खूप मोठी कसरत करावी लागू राहिली। आज म्हणजे किती दिवसापासून हे खड्डे पडलेले श्रीरामपूरकरांना अक्षरशः त्रास होत आहे। मग हे नगरपालिका प्रशासन आमदार खासदार हे त्याच्याकडे का बरं लक्ष देत नाही? कारण आता यांना फक्त राजकारणाशी देणं घेणं राहिलेलं आहे। हे आमदारकी चढाओढी चाललेली आहे, पण प्रशासनाने या सर्वांनी या नागरिकांकडे श्रीरामपूरच्या नागरिकांकडे दुर्लक्ष केलेलं आहे। म्हणून एक सामाजिक कार्यकर्ता अशोक लोंढे यांनी स्वतःच मुंडन आंदोलन करून या सरकारचा निषेध केलेला आहे। कारण लोकांची ह्या खड्डे बघा तुम्ही, अक्षरशः कांदा मार्केटपर्यंत मोठमोठे खड्डे पडलेले, लोकांना गाडीवर घेऊन जातात खूप मोठी कसरत करावं लागत आहे। लोकांकडे लहान लहान लेकरं असतात, लेडीज असतात, त्यांना अक्षरशः तकलीफ होऊ राहिली। लोकांचे मनके रिकामे होत आलेले, 2 व्हीलरला गाड्याला चालता येत नाही, तरी या प्रशासन डोळे झाक करत आहे। त्यामुळे आज आमचे मित्र यांनी जे मुंडन आंदोलन केलेलं आहे त्या मुंडन आंदोलनाच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मी पाठिंबा देत आहे। आणि जरच लवकर या खड्डे बुजवलेले रस्ता चांगला नाही झाला तर यांनी सांगितलेलं आहे का आम्ही वेळोवेळी आंदोलन करणार आहे आणि यापेक्षा उग्र आंदोलन असं आपल्या संघटनेच्या वतीने करण्यात येईल असं मी यांना या आंदोलनाला मी पाठिंबा देत आहे। आपला श्रीरामपूर शहर नगर जिल्ह्यात सगळ्यात मोठा शहर आहे आपला श्रीरामपूर तालुका, आणि त्या तालुक्यामध्ये असे खड्डे आता लोकांना तुम्ही विचारून बघा। आता 1.5 वर्ष झाले, 1.5-2 वर्ष झाले खड्डे तसेच आहे। फक्त खड्डे तात्पुरता येत आहे, त्याला बुजून टाकतं, मग परत जसं पावसाने ते खड्डे तसंच असतात। आणि आमच्या हात जोडून विनंती आहे भाऊ, काय हे जे आता इलेक्शन येऊ राहिला
त्याच्यामध्ये भावांनी सांगितलं की रेस लागलेली आहे, हे उभे ते उभे ते उभे, त्यांना पण कळायला पाहिजे. आणि त्याला आमदार पुढच्या वेळेस त्यांनी पेपर मध्ये दिलं होतं की मी असं इतकी देणगी आणली, रोड रस्ते खड्ड्याचं काम चालू करू, पण त्यांनी काही सुरू केलं नाही. फक्त ते आता राजकारणाच्या तिकीट मध्ये पाठीमागे लागलेले आहे. आणि फक्त हे जनता श्रीरामपूर मध्ये झोपलेली आहे. जनतांनी सांगायला पाहिजे, जनतांनी केलं पाहिजे, जनता समोर यायला पाहिजे. असे भाऊ लोक ते येतात, त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे. आणि ज्यांनी ते केलं मी त्यांचा आभारी आहे, त्यांना पाठिंबा माझा आहे. या श्रीरामपूर नगरीमध्ये नगरपालिकेच्या प्रशासकीय कारभार असताना अतिशय दैनंदिन अवस्था या शहरामध्ये खड्ड्याची झाली. या खड्ड्यामधून ऍक्सिडेंट किंवा भरपूर प्रकारचे रुग्ण वाढलेले आहे. तरी या स्थानिक आमदारांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नगरपालिकेचे रोड व्हावा म्हणून प्रयत्न केलेला नाही. मी प्रथमतः त्यांचा निषेध करतो. आणि इथले पुढारी सगळे फ्लेक्सबाजीच्या याच्यामध्ये लागले तरी या रोड त्वरित प्रशासनाने मंजूर करावा ही शासनाला मी विनंती करतो. आणि या खड्डेमुक्त श्रीरामपूर शहर झालं पाहिजे विनंती करतो. कांदा मार्केट पासून इथपर्यंत यायला 6 किलोमीटरला आम्हाला नको नको वाटतंय. किती रस्त्याला खड्डे पडले, हे इकडून गाड्या आल्या असते, तिकडून गाड्या आल्या असते, तर झालं कोणाला तर काय भावात पडत आम्हाला. आणि शिवाय आमच्या गाडींची नुसतं एवढी तर विचारतो सोय नाही. आणि डायरेक्ट पाटण ते असं दुखून जात इकडून, नाही का. तुम्ही काय सांगू इच्छित आहे प्रशासनाला? आम्हाला वाटतंय की त्यांनी व्यवस्थितपणे रोड पण आमचे जरा विचार रोड करून घ्यावा, असं एवढं आम्हाला सांगायचं. रस्ता असं झालं का गाडी पूर्ण तुकडा बघा, गाडी बघा माझी, गाडी दाखवा, पूर्ण गाडी फुटली माझी. 2दा-3दा खड्ड्यावरून पडलो मी गाडीवरून. पावसात खड्डा दिसून येत नाही आणि खड्डे एवढं मोठे गाडी जाणार का काही समजत येत नाही. खड्ड्यात गाडी एकदा निघाली का गाडी पुढे जाईल का खाली पडल काय लक्षात येत नाही. प्रशासनाकडून काय मागण्यात प्रशासनाकडून काय मागण्यात प्रश्न नाही, काय रस्ते करायला पाहिजे ना प्रश्नाने. कवर असं खड्डे चालावं आम्ही. काय मागण्यात तुमच्या रस्त्यावर? प्रशासनाकडून हेच मागणी आहे का रस्ता चांगला बनवायला पाहिजे. आणि परत धडाचे ऍक्सिडेंट होते, खड्डे बिड्डे लय झालेले, दुसरं काही नाही. या भीमशक्ती संघटना जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर यांनी पाठिंबा दिला. तसेच यावेळी अल्ताफ शेख, किरण खंडागळे, सुनील शिरसाट, संतोष केदारी, संदीप त्रिभुवन, संतोष निकम, गणेश आवारे, सागर शिंदे, वाल्मिक निकम, संतोष निकम, सिद्धार्थ कदम, नवनाथ वाघमारे आदी मोठ्या सायकल लोक उपस्थित होते. आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी अमित गवळी. करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज. आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा 86 68 50 08 62.